संभाजीनगर येथे एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. पतीच्या अनैतिक संबंधाला कंटाळून तसेच व्यसनामुळे एक 6 महिन्यांच्या गर्भवती महिलेने तिच्या 1.5 वर्षाच्या चिमुकलीसमोर गळफास घेऊन जीवन संपवलं. मृत्यूपूर्वी तिने आपल्या वडिलांना फोन करत घरी घेऊन जाण्यास सांगितलं. मात्र त्यापूर्वीच तिने टोकाचं पाऊल उचललं. बुधवारी रात्री 2 वाजता ही घटना उघडकीस आली. अलका पवन मुटकेर असं गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या विवाहितेचं नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अलका ही मूळची बीड जिल्ह्यातील आहे. तिचे आणि पवनचे काही वर्षांपूर्वी लग्न झालं होतं. तिला एक मुलगी असून ती सध्या 6 महिन्यांची गर्भवती देखील होती. पवन सतत तिला दारू पिऊन शिवीगाळ आणि छळ करत होता. सासरची मंडळी देखील तिचा छळ करत होते. त्यात पवनचे विवाहबाह्य संबंध होते. याची कुणकुण तिला लागल्याने तिने याला विरोध केला. मात्र पवनने तिला मारहाण करत छळ सुरूच ठेवला होता. अलका हिने ही बाब तिच्या वडिलांना सांगितली. मुलगी झाल्याने पतीच्या वागण्यात सुधारणा होईल असं त्यांना वाटलं होतं. 2021 मध्ये पवनने सासरच्यांना 2 लाख रुपयांची मागणी केली. मुलीला त्रास नको म्हणून अलका यांचे वडील प्रभाकर ढेमरे यांनी हात उसने घेऊन पैसे दिले. मात्र पवनचा त्रास काही कमी झाला नाही. त्याला कंटाळून अलका माहेरी निघून गेल्या. नातेवाईकांच्या मध्यस्थीनंतर पवनने विवाहबाह्य संबंध बंद करून त्रास न देण्याचं आश्वासन दिलं. त्या अटीवरच प्रभाकर यांनी मुलीला पुन्हा सासरी पाठवलं होतं.